मी तुमच्या सर्वांचा लाडका ओम. आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे जी माझ्या आजीच्या हातची स्पेशल रेसिपी आहे आणि मला ती खूप टेस्टी वाटते. म्हणून आज आपण ती रेसिपी बनवण्याचा ट्राय करणार आहे. जिथे आपण आज बनवणार आहे दडपे पोहे. हे आहे आपल्या आजचे इन्ग्रेडियंट्स. आपण माझ्या घरचे सगळ्यांसाठी मी रेसिपी बनवत आहे म्हणून मी पोहे थोडे जास्त घेतले. तुमच्या घरात जेवढे जण असतील तेवढ्या हिशोबाने तुम्हाला पोहे घ्यायचे आहे. साखर, मीठ, मोहरी, हिंग, हळद आणि दाणे. खोबरं आणि मिरचीचं मिक्सचर करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर मिक्स करून असं मिक्सचर बनतं ते. आणि मग हे आहे आजचे आपले इन्ग्रेडियंट्स. आपण आजच्या रेसिपीची सुरुवात करूया. सर्वात आधी आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे जोपर्यंत चांगले तळण होऊन नाही जात तोपर्यंत आपण पोह्यामध्ये खोबरं आणि मिरचीचं मिक्सचर टाकून हे सगळे मसाले टाकून घेणार आहे. म्हणजे सॉरी मीठ आणि साखर टाकून घेणार आहे. तर आपले दाणे हे चांगले तळून झालेले आहे. आपण गॅस थोडा कमी करून याच्यातले दाणे काढून पोह्यांमध्ये टाकून घेणार आहे. आपण तळलेले दाणे याच्यात टाकून घेतले आहेत. आता आपण याच्यात ओलं खोबरं आणि मिरचीचं मिक्सचर टाकून मीठ आणि साखर टाकायचे आहे. हे असे थोडे मिक्स केल्यावर तुमचे असे थोडे मोठे मोठे पीसेस होतील. ते तुम्ही नुसत्यावर खाऊ शकता किंवा टाकून दिले तरी चालेल. त्याच्यानंतर आपण हे मी आमच्या फॅमिलीच्या हिशोबाने मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे जण असतील तेवढ्या हिशोबाने मीठ घ्यायचं आहे. ही साखर. आता आपण याला थोडं मिक्स करणार आहे. तर आपल्या मिक्सचर पोह्यांमध्ये चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे. मग आपण आता तेल पण चांगल्यापैकी गरम झालेलं आहे म्हणून आपण गॅस बंद केलेला आहे. तर मग आता आपण हळद, हिंग आणि मोहरी याच्यात टाकून घेऊया. आधी हळद टाकू. आधी मोहरी टाकू आपण. त्याच्यानंतर हळद टाकूया. आणि हळद टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यात हिंग टाकूया. तर आपला तडका छानपैकी झालेला आहे. तर आपण तो तडका पोह्यांवर टाकून घेऊया. तडका टाकून झाल्यानंतर आपण याला चांगल्यापैकी मिक्स करूया. आपले छानपैकी पोहे तयार झालेले आहेत. तर तुम्ही याला लोणच्यासोबत, शेव बुंदी कशासोबत पण घेऊ शकता. नाहीतर याला फक्त प्लेन पण खाऊ शकता. कालच आजीने फ्रेश लोणचं केलं आहे म्हणून मी लोणच्यासोबत खातो. तर चला आपण टेस्ट घेऊया याची. हा पोहे पण मस्त झालेलं आहे. लोणचं मस्त झालेलं आहे. त्या दोघांचं कॉम्बिनेशन खूपच भारी लागतंय. मग तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करायला पाहिजे. लाईक करा, शेअर करा, या व्हिडिओवरती कमेंट करा आणि माझ्या चॅनल मास्टर होम्स रसोईला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अजून असे भारी भारी रेसिपीज आणि सिंपल इझी रेसिपीज शोधता येतील. बाय बाय. पुढच्या व्हिडिओत भेटूया.